सत्तेसाठी कोणता पक्ष कुणाशी युती करेल याचा अंदाज बांधणं कठीण झालंय। अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपनं चक्क एमआयएम सोबत युती केली आहे। केवळ 5 नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएमला सोबत घेत भाजपनं अकोट नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केली आहे। दरम्यान भाजपनं एमआयएमला सोबत घेतल्यामुळे भविष्यात राजकीय समीकरण बदलायचीही शक्यता आहे। पण थेट जाऊया अकोल्यात। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया अकोटमध्ये नेमकं काय झालंय, भाजप एमआयएम युती कशी झाली आहे ते जाणून घेऊया। निश्चितच बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्या भाजपनं कुठेतरी आज अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिका ठिकाणी एमआयएम सोबत आघाडी केलेली आहे। एमआयएमचे 5 नगरसेवक भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले आहे। त्यासोबतच जर पाहायला गेलं तर भाजपने या ठिकाणी एक अकोट विकास मंच संस्था स्थापन केलेला आहे। यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचे राष्ट्रवादी, त्यासोबतच प्रहार जनता पक्ष यामध्ये सहभागी झालेला आहे। त्यासोबत उद्धव ठाकरेंचा शिवसेना देखील यामध्ये सहभागी झालेली आहे। एकंदरीत कुठेतरी पाहिलं तर भाजपचे माया धुळे या ठिकाणी यांचा नगराध्यक्ष म्हणून विजय झाले होते। दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपने या ठिकाणी पाहिजे ते सत्ता या ठिकाणी यश खेचून आणता आलं नव्हतं। नगरसेवक या ठिकाणी निवडून आले नव्हते, त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी कुठेतरी बहुमताची आवश्यकता होती। त्यामुळेच कुठेतरी एकंदरीत भाजपने एमआयएम सोबत आघाडी केलेली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता यामध्ये एक विकास मंच संस्था स्थापन झालेली आहे। त्यामध्ये जर पाहायला गेलो तर पक्षीय बलाबल सध्याचं यामध्ये एकंदरीत असं दिसून येते की भाजपच्या मध्ये 11 सदस्य आहेत, त्यामध्ये एमआयएमचे 5 आहेत, शिंदेसेनाचे 1, उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे 2 आहेत, त्यानंतर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 2 आहेत, शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे 1 नगरसेवक या ठिकाणी आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे 23 नगरसेवक या ठिकाणी आहेत, 3 नगरसेवक या ठिकाणी आहेत। असे एकंदरीत कुठेतरी 25 सदस्य पक्षीय बलाबल या ठिकाणी एकंदरीत सध्या चित्र आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युती झाली आहे, पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे।